चला तर मैत्रिणींनो, आज मस्तपैकी ना दुपारच्या जेवणामध्ये पिठलं भात बनवणार आहे. त्यासाठी मी ते 2 पळी तेल घेतलेलं आहे. ते गरम झाल्याच्यानंतर राई, जिरा, कढीपत्ता, मिरची आणि कांदा घातलेला आहे. त्याबरोबर थोडीशी मी लसूण पण घातलेली आहे. ते चांगलं तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद घातलं आणि परत एकदा खमंग तेलात तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2 पळी असं बेसन घातलेलं आहे आणि मस्त सुगंध येईपर्यंत खरपूस असं बेसन मी भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. पहिला मी थोडंसं घातलं होतं, परत मग ती चण्याचं पीठ घट्ट झालं होतं. त्याच्यानंतर मी परत एकदा पाणी घातलं आणि मस्त उकळी येऊ दिली 10 मिनटं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पूर्ण झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे. मस्त अशी बाजूंनी ज्याचे काठ असतं ना, ते सुकलं की ते भातावर अजून छान लागतं. तर मस्तपैकी अशी म्हणजे गरमागरम पिठलं भात तयार आहे. सोबतीला मी लोणचं आणि कांदा घेतलेला आहे. पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या गरमागरम पिठलं भात जेवायला.